तर हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर मित्रांनो, मुलांसाठी आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा डोसा. चला तर मी तुम्हाला रेसिपी अगोदर सांगून घेते आणि त्यानंतर आपण बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार देखील आहे. तर मित्रांनो, गव्हाच्या पिठाचे आपण आज डोसा बनवणार आहोत. त्याच्यासाठी रेसिपी बघा. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी ओतून पातळ करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण तांदळाच्या पिठाचं जे डोसा करताना जसं पातळ पीठ करतो त्याप्रमाणे आपल्याला ते पीठ करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर घ्यायचं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घालायचं आहे त्याच्यात. जर आपल्या मुलांना तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही मिरची आणि जिरं दोन्ही मिक्सरला बारीक करून त्याच्यात घालू शकता. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मित्रांनो आणि भिजू घालायचं आहे. 15 ते 20 मिनटं भिजू घालायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही आंबोळीचा तवा म्हणजे तुमच्या ज्या प्रकारचा डोशाचा तवा असेल त्या डोसाचा तवा तापवायला ठेवायचा आहे आणि बारीक करून ठेवून त्याच्यावर पूर्णपणे तेल पसरून घ्यायचं. तेल पसरून घेतल्यानंतर आपण ज्याप्रमाणे आंबोळ्या करतो त्याप्रमाणे ते जे पीठ आहे कालवलेलं तयार केलेलं ते पीठ आपण तव्यावर पसरून द्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवणारच आहे कसं प्रकारे पीठ केलेलं आहे. चला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल मी काय काय केलेलं आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं तव्यामध्ये एक आंबोळ्या केलेला आहे, डोसा केलेला आहे गव्हाच्या पिठाचा. मस्त असं जाळीदार झालेलं आहे. बघू शकता किती मस्त जाळीदार झालेलं आहे. अगदी आपण तांदळाच्या करतो तसं जाळीदार भिजवून. आणि त्यासाठी तुम्हाला मी पीठ पण दाखवते. काही तुम्ही पातळ असं पीठ केलेलं आहे, एकदम आंबीलच्या पिठासारखं पातळ असं पीठ. आपण घरात डोसा बनवतो तांदळाच्या त्याप्रमाणे पातळ पीठ बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा बघा माझा तयार आहे डोसा खाण्यासाठी जाळीदार मस्त असा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटते? छान वाटले का? व्यवस्थित छान हो मस्त झालेलं आहे. जाळीदार मऊ सुतीत असं व्यवस्थित असं म्हणजे मऊ अगदी जसं आपण तांदळाचे करतो त्याप्रमाणे मस्त झालेले बघू शकता तुम्ही. इथे मी करून ठेवलेले एक आणि पोऱ्यांना आता खायला दिलेलं आहे मी. आता हे बघू शकता किती मस्त जाळीदार बनलेलं आहे. तर मित्रांनो, आता मी पण इथून बघितला त्याला ही बघा जाळी किती भारी आलेलं आहे का नाही. मऊ सुटसुटीत झाले. मी किती चुरगाळलं तरी काय होत नाही. इतकं मस्त मऊ सुटसुटीत झालेलं आहे मित्रांनो, पोळीसारखी झालेली आहे. तुम्ही पण करू शकता. आणि आता मी खायला लागलेले आहे मऊ सुटसुटीत डोसा. तुम्ही पण या खायला.